आपल्या परिसरातील चिंचवड व वालेकरवाडी प्रभागातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कावडराम शेठ बारणे, तसेच नगरसेवक शेखरांना चिंचोडे, पाटील गोवा, राजेंद्र चिंचोडे, माझे सहकारी दत्ताभाऊ ढगे, तसेच माझे मित्र मधुकररावजी बच्चे, तसेच पल्लवीताई मार्कंड आणि सर्व मनोज भाऊ व आदेश भाऊंच्या वरती प्रेम करणारे सर्व सहकारी मित्र, जिवलग जिव्हाळा या सर्व विचाराला दिशा देणारे सर्व परिवारातील, खरं पाहिलं तर हा उत्तुंग आणि चांगला शुभचिंतनारा व शुभचिंतनात्मक काम पुढे चालत राहावं म्हणून कार्य करत असलेला असा हा माझा मित्र मनोज तोरडमल, आदेश भाऊ नवले. मनोजच्या बाबतीत बोलायचं तर माझा आणि त्यांचा प्रवास खरं पाहिलं तर सायकलवरनं झालेला आहे आणि असं हे व्यक्तिमत्व शून्यातलं आज उत्तुंग भरारी मारून पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक बहुजनांचा आवाज, एक विचाराचा आवाज, एक सुसंगतीचा आवाज, एक संवेदनशील व्यक्तिमत्वाचा आवाज व प्रत्येक व्यक्तीला जवळ करणारा आवाज, सर्वांना सांघिक विचारानं पुढे घेऊन जाणारा आवाज, तसेच सर्वांना आपल्या घरातील नात्यासारखं जपणारा हा आवाज मनोज आणि आदेश भाऊंचा आहे. त्या परिसरातील खरं पाहिलं तर एक उत्तुंग व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांना जोडणारं व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व घराघरात पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला आदेश भाऊ आणि मनोजजींना खरं पाहिलं तर पिंपरी चिंचवडमधूनच नाही तर महाराष्ट्रभरातून आज वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि या शुभेच्छाचा खरं पाहिलं तर ते खरं दोघं खूप मोठे मानकरी आहेत की त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये माणसाला जोडणं, आचारानं आणि विचारानं आणि उच्चारानं ह्या चांगल्या पद्धतीनं जोडल्यामुळं हा सर्व जनसहभाग दिसून येत आहे. आज मनोज आणि आदेश भाऊ आमचे सहकारी म्हणून भारतीय जनता पार्टीचं कार्य एक प्रगल्भतेनं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यामध्येही आमचे अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या आदेशानुसार त्यांच्या टीममधील एक कर्तृत्ववान 2 योद्धे ह्या पद्धतीनं काम करत आहेत. येत्या काळामध्ये त्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीचं तसेच या समाजाचं, या परिसराचं चांगली सेवा घडो व त्यांच्याकडून आमचे शहराध्यक्ष यांच्या टीममधील व्यक्तिमत्वाचं मोठं काम घडो, तसेच कावडराम शेठ बारणे तसेच शंकर भाऊ यांच्या टीममधून आमच्या ह्या 2 चांगल्या योद्ध्यांकडनं काम घडावं व त्यांना निरोगी व चांगल्या पद्धतीचं आयुष्य लाभावं असं मी सर्व इथं नसलेल्याही सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, सर्व भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या सर्व मंडळीच्या वतीनं, पदाधिकाऱ्याच्या वतीनं मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांनी असंच आपली सामाजिक सेवा व राष्ट्रसेवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घडो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो.